नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की आता बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी जो 5,000 रुपयाचा बोनस मिळणार आहे याबाबत आपण माहिती पाहणार आहोत। पण नेमका हा बोनस खरंच मिळणार आहे का हे सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे, ही माहिती इंटरनेटवरील आधारित आहे, या माहितीमध्ये खूप बदल राहू शकते, ही महत्त्वाची सूचना। आता बघूया की दिवाळीला 5,000 रुपये बोनस कोणाला मिळणार आहे। आता बघा, यावर्षी बांधकाम कामगारांना दिवाळीला एक बोनस म्हणजे 5,000 रुपये बोनस दिला जाणार आहे। आता यासाठी बांधकाम कामगार त्यांची नोंदणी बांधकाम मंडळाकडे असली आवश्यक आहे, पॉइंट नंबर 1 आहे। आता त्याच्यानंतर जे नोंदणीकृत बांधकाम आहेत त्यांची नोंदणी आहे, त्यांना नोंदणी ही जीवित व सक्रिय असावी त्यांची, हा एक पॉइंट आहे। त्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे ज्यांची नोंदणी जीवित व सक्रिय आहे अशा सर्व बांधकाम कामगारांना दिवाळीचा बोनस दिला जाणार आहे। आता यासाठी महत्त्वाची कागदपत्रे काय आहेत, कागदपत्रे बघूया। पॉइंट नंबर 1 येते तुमचं सर्वात पहिले आधार कार्ड पाहिजे, तुमच्याकडे जो आधार कार्ड असते तुमचं आधार कार्ड। आता त्याच्यानंतर लागते आधार बँक पासबुक किंवा बघा आधार लिंक, आधार लिंक बँक पासबुक किंवा बँक पासबुक पाहिजे ते। त्याच्यानंतर आता नोंदणीकृत कामगार कार्ड पाहिजे, नोंदणीकृत बांधकाम कामगार कार्ड पाहिजे। आता नेमकं या बोनसचे उद्दिष्ट काय आहेत, कशासाठी हा राबवला जाणार आहे। आता बांधकाम कामगारांना दिवाळीचा बोनस देणे म्हणजे त्या महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत। आता हा सण म्हणजे वर्षातून एकदाच येतो आणि एकदाच येत असल्याने अति महत्त्वाचा सण याला मानला जातो। आता प्रत्येक बांधकाम कामगाराने त्यांच्या जीवनामध्ये हा सण साजरा करण्यात आनंद यावा, यांच्याकडे दिवाळी सणाला आर्थिक पाठबळ मिळावा, त्यामुळे बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये 5,000 रुपये जमा करण्याचं म्हणजे असं बोनस दिला जात आहे। आता बांधकाम कामगारांना बोनस दिला जातो। आता बघा, या दिवाळी बोनसमुळे कामगारांना एक आर्थिक मदत मिळते आणि त्यांचे घर दिवाळीत कुटुंब जो दिवाळी सण आहे तो साजरा करते। आता वर्षातून हा एकदाच बोनस मिळत असतो। त्याच्यानंतर बघूया बांधकाम कामगारांना आता दिवाळी बोनससाठी पात्रता तसेच अटी व शर्ती। आता यासाठी अटी व शर्ती नियम काय आहेत, पॉइंट नंबर 1 येते कामगार हा महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगारांमध्ये काम करत म्हणजे नोंदणीकृत असलेला कामगार असावा। आता पॉइंट नंबर 2, कामगारांचे वय कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 60 वर्षापर्यंत दरम्यान पाहिजे। आता त्याच्यानंतर कामगाराने कमीत कमी 90 दिवस काम केल्याचं त्यापेक्षा अधिक काम केल्याचं प्रमाणपत्र हा पाहिजे। आता त्याच्यानंतर जो बांधकाम कामगारांची नोंदणी जीवित म्हणजे सक्रिय पाहिजे। आता त्याच्यानंतर बाहेरच्या राज्यातील जे कामगार आहेत ते महाराष्ट्र, बघा बाहेरच्या राज्यातील जे कामगार महाराष्ट्र इमारत इतर कामगार बांधकाम मंडळाकडे नोंदणीकृत असतील तर त्यांचे महाराष्ट्रातील वास्तविक कमीत कमी 15 वर्ष पाहिजे। आता त्याच्यानंतर बांधकाम कामगारांचे आधार लिंक बँक खाते पाहिजे। त्याच्यानंतर बांधकाम कामगाराकडे बँक खाते असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर पॉइंट येते बांधकाम कामगाराचे, बघा बांधकाम कामगाराचे कार्ड त्या कामाकडे आवश्यक असावे। आता यासाठी कागदपत्रे काय लागणार आहेत, पॉइंट नंबर 1 येते तुमचं सर्वात पहिले आधार कार्ड। त्याच्यानंतर येते स्मार्ट कार्ड, कामगाराचे स्मार्ट कार्ड असणे तुमच्याकडे आवश्यक आहे। त्याच्यानंतर बांधकाम कामगारांचा जो हे कार्ड असतो तो आणि तुमची नोंदणी सक्रिय असावी। त्याच्यानंतर आधार बँक खाते लिंक, बघा आधार लिंक बँक खाते असणे आवश्यक आहे। तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर अर्ज। आता यासाठी नेमकं अर्ज कसं करायचं, तुम्हाला जर दिवाळीचा बोनस मिळायचा असेल तर यासाठी अर्ज तुम्ही कोणत्या पद्धतीने करू शकता। आता बघा, दिवाळी बोनस मिळवण्यासाठी अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना तुमच्या कामगारांचे स्मार्ट कार्ड, बँक खाते आणि मोबाईल नंबर लागणार आहे। त्याच्यानंतर येते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना तुम्ही दिवाळी बोनस हा पर्याय घेऊन अर्ज करू शकता। तर आपण ही माहिती सांगितली, ही माहिती संपूर्ण इंटरनेटवरील आधारित आहे। या माहितीमध्ये खूप बदल राहू शकते, सर्वांना ही महत्त्वाची सूचना आहे। खूप म्हणजे अनेक बदल राहू शकतात, तर सर्वांनी समजून घ्या आणि आपल्या रिक्सवरती तुम्ही अर्ज करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह।